महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धनमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत, मात्र गॅस मिळत नसल्याच्या अफवेमुळे नागरिकांकडून अतिरिक्त गॅस बुकिंग। आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे LPG गॅसचा पुरवठा आपल्या देशाला कमी प्रमाणात होत असल्याच्या अफवा सर्वत्र उठत आहेत। अनेक ठिकाणी 4 दिवस पेट्रोल व डिझेल मिळणार नाही अशा अफवा उठल्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर सुद्धा एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळत होते। परंतु श्रीवर्धन शहरात मात्र असलेल्या पेट्रोल पंपावरती नागरिकांची कुठल्याही प्रकारची गर्दी पाहायला मिळत नाही, कारण या ठिकाणी पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे। त्याचप्रमाणे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा देखील व्यवस्थितपणे सुरू असून गॅस मिळणार नसल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी गरज नसताना सुद्धा अतिरिक्त बुकिंग केल्यामुळे गॅस वितरणावरती ताण येत आहे। परंतु कुणीही नागरिक सिलेंडर पुरवठ्यापासून वंचित राहत नसल्याचे दिसून येत आहे। श्रीवर्धन शहरात सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या गाड्या सर्वत्र फिरताना दिसून येतात, मात्र गॅसचे बुकिंग नवीन नियमाप्रमाणे आता ज्या नंबरची डिलिव्हरी आपल्याला मिळेल त्यापासून 25 दिवसानंतरच ऑनलाईन बुकिंग केले जात आहे। याबाबत श्रीवर्धन शहरातील HP गॅस वितरक रमेश कुमार आणि कंपनी यांच्याजवळ संपर्क साधला असता त्यांच्याकडून देखील गॅसचा पुरवठा सुरळीत होत असल्याबाबत सांगण्यात आले। मात्र कमर्शियल गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे कमर्शियल सिलेंडर उपलब्ध नाहीत। अजूनही तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिक चुलीचा वापर करत असल्यामुळे सिलेंडरचा तितकासा वापर तालुक्यात होत नाही। केवळ चहा करणे किंवा एखादी वस्तू गरम करणे यासाठीच अनेक घरांमध्ये गॅसचा वापर केला जातो, अन्यथा भाकऱ्या, भात या गोष्टी चुलीवरच शिजवल्या जातात। सर्वत्र आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी देखील चुलीचाच वापर करण्यात येतो। श्रीवर्धन तालुक्यात पेट्रोल, डिझेल व गॅस याचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असून शासनाकडे पर्याप्त साठा उपलब्ध आहे। त्यामुळे कोणीही पसरवलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।